हरे कृष्णा। तर चातुर्मासातील श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या कामिका एकादशी व्रताचे कशा प्रकारे पालन केले पाहिजे आज आपण बघूया। तर ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये एक कथा येते की नारद मुनीने बघितले की या भूतलावरती जे मनुष्य आहे पाप कार्य करण्यामध्ये लिप्त झालेले आहे। मग यातून यांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी ब्रह्मदेवाकडे याचना केली आणि त्यांना म्हणू लागले की यातून यांना बाहेर काढण्यासाठी मार्ग दाखवा। मग त्यावेळेला ब्रह्मदेवांनी सांगितले की जर यांनी कामिका एकादशी व्रताचे पालन केले तर संपूर्ण पापातून मुक्त होणार। आणि त्यांनी एक कथा सुद्धा सांगितली की एकेकाळी एक राजा होता। त्या राजाने काय केले की एका ब्राह्मणांशी विवाद केला आणि त्यांना मृत्यूदंड दिले आणि त्यावेळेला संपूर्ण राज्यातील लोकांनी त्या राजाला निष्कासित केले। आणि मग हा राजा फार चिंतित झाला आणि एका ऋषीकडे जाऊन याचना करू लागला। मग त्या ऋषींनी सांगितले तुम्ही सुद्धा या कामिका एकादशी व्रताचे पालन करा आणि तरच तुम्ही या ब्रह्महत्येपासून वाचाल। मग त्यावेळेला यांनी या एकादशी व्रताचे पालन केले आणि भगवंतांची आराधना केली आणि भगवंतांना प्रसन्न करून ह्या सर्व पापातून मुक्त झाले। तर अशाच प्रकारे आपण सुद्धा या एकादशी व्रताचे पालन केले पाहिजे। जर आपण या एकादशी व्रताचे पालन करू, भगवान श्री विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करू आणि गायींची सेवा करून तुळशी महाराणीची सेवा करू तर आपल्याला सहस्त्र पापातून आपण मुक्त होणार आणि करोडो स्वर्ण दान केल्याचे फळ आपल्याला मिळणार आहे। आणि एवढेच नव्हे, वाजपेय यज्ञ केल्याचे फळ सुद्धा आपल्याला मिळणार आहे। कामिका एकादशी महोत्सव की जय। हरे कृष्णा। धन्यवाद।